आता बघूयात विधानसभेच्या तयारीबद्दल टॉप 9 बातम्या। भाजपच्या अंतर्गत सर्वेनुसार भाजपाला 62 ते 67 जागा मिळतील, रोहित पवारांचा दावा। तर अजितदादा गटाला 7 ते 11 जागा आणि शिंदे गटाला 17 ते 22 जागा मिळतील, रोहित पवारांकडून सर्वे ट्विट। लोकपोलच्या सर्वेत महाविकास आघाडीचं सरकार येण्याचं भाकीत, महाविकास आघाडीला 141 ते 154 जागा, तर महायुतीला 115 ते 128 जागांचा अंदाज। मला सर्वे माहिती नाही, त्याला किती महत्त्व द्यायचं हे पाहायला पाहिजे, प्रवीण दरेकरांचं वक्तव्य। महायुतीचा झेंडा पुन्हा एकदा फडकेल आणि सत्ता येईल हे सांगण्याची आवश्यकता नाही, असाही वर्तवला विश्वास। गुलाबी जॅकेट घालणाऱ्यांना सर्वेनुसार फक्त 7 ते 11 जागा मिळतात। राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, राजकारण नाचवणाऱ्यांना बाजूला करण्याची वेळ आली आहे, अमोल कोल्हेंची टीका। पहिल्या सर्वेपासून आतापर्यंत भाजपवाले थकून गेले, मात्र परिस्थिती सुधारत नाही, भाजपवर निशाणा। निवडणूक जितकी पुढे जाईल तेवढं अजून परिस्थिती खराब होते आणि जनतेने ठरवलं आहे आघाडी बाजूने उभे राहायचं, असाही वर्तवला विश्वास। सोलापूर जिल्ह्यात मबियाच्या बाजूने वातावरण, माळशिरसमधून उत्तमराव जानकर आमचे उमेदवार असतील, सगळे उमेदवार जाहीर झाल्यावर मोठं बहुमत मिळेल, धैर्यशील मोहिते पाटलांची पवारांसोबतच्या भेटीनंतर प्रतिक्रिया। तर आता सगळ्यांनाच आमदार व्हायचं आहे, तरुणांना वाटतं पहिलीच संधी आहे, दवडता कामा नये। युगेंद्र पवारांच्या प्रश्नावर अजित पवारांचं उत्तर, आमदार व्हायचं तरुणांना वाटतं की माझी पहिली संधी दवडता कामा नये। नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत वसंत चव्हाणांचे पुत्र रवींद्र चव्हाणांना उमेदवारी देण्याची मागणी, नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीत एकमतानं ठराव पारित। बारामतीत युगेंद्र पवारांची स्वाभिमान यात्रा, जय पवारांविरोधात लढावं लागलं तरी दादांचा आशीर्वाद घेईन, कोणावर व्यक्तिगत टीका करणार नाही, युगेंद्र पवारांचं वक्तव्य।